मंडळी, नागवेलीचा किंवा खायचं पान, विड्याचं पान असं म्हटलं जात असतं की ते हिरवंगार लांबलचक असायला हवं. पण या वेलीचा वापर आपण फक्त सजावटीसाठी नाही तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे. नागवेलीची पानं ही हवा तर शुद्ध करतातच आणि ऑक्सिजन देखील देत असतात. असे एक ना अनेक फायदे असलेला नागवेलीच्या पानांचा वेल लावणे हा सोपा असतो, परंतु निगा राखणे फार कठीण असतं. या नाजूक पानांच्या वेलीची तितकीच नाजूक पद्धतीने काळजी देखील घ्यावी लागत असे. नागवेलीचा पानांचा वेल जर आपल्याला लांबलचक हिरवागार हवा असेल सो तिची वेळोवेळी आपण काळजी देखील घेत असतो. सो प्रत्येक वेळेस त्याला खत, ऊन, पाणी सर्व गोष्टी देऊन देखील अचानकपणे वेल मात्र हा खराब व्हायला लागत असतो. सो माझंही असंच झालं. या वेलीवर मी बरेच उपाय देखील केलेले किंवा यावर वेगवेगळी खते घातलेली ते तुमच्याशी मी बऱ्याच वेळेस देखील शेअर केलेलं होतं. पण मात्र अचानक हे झाड सुकायला लागलं. याची पानं पिवळी तपकिरी पडायला लागली. त्यावर कीड किंवा बुरशीने अटॅक केला आहे किंवा नाही हे देखील बऱ्याच वेळेस मी चेक केलं. सो मंडळी, तुमचं देखील झाड हे सतत सुकत असेल, त्याची पानं पिवळी पडत असतील, तपकिरी पडत असतील, त्यावर कीड येत असेल किंवा बुरशीने देखील ते त्रासलेलं असेल, सो आज त्यावर आपण असा नैसर्गिक उपाय करून घेणार आहोत. ते देखील 100% परिणामकारक आणि घरच्या घरी असा शक्य असलेला. सो मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास बोनस टिप देखील देणार आहे जी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. सो मंडळी, हा तोच वेल आहे जो तुम्हाला मागच्या कुंडीमध्ये दिसत होता. सो त्यावर बरेच उपाय माझे चाललेले होते, बऱ्याच रेमेडी चाललेल्या होत्या, पण शेवटी त्याचे जे रूट्स होते ना ते अजूनही जिवंत होते. रूट्स खराब झालेले नव्हते. अचानकपणे त्यावर न्यू ग्रोथ तर दिसत होती, पण मात्र जी काही पानं होती ती सर्व अशी खराब होऊन गळत होती. नुसता हात लावला तरी मात्र पान हे खाली पडत होतं. सो बाहेरून याला फीडिंग करण्यापेक्षा किंवा बाहेरून याला खाऊ देण्यापेक्षा इंटरनल प्रॉब्लेम काय आहे तो या ठिकाणी मी फाइंड आउट करत होती. सो सर्वात प्रथम त्याला मी जे काही होतं पॉटमधून बाहेर काढलं. त्यानंतर त्याची या ठिकाणी रूट्स चेक केली. सो रूट्स ही अगदी व्यवस्थित होती आणि जिवंत देखील होती. रूट्स म्हणजे या ठिकाणी जे काही त्यांचं कुजण्याचं प्रमाण होतं किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारची कीड असो, बुरशी होती, ती या ठिकाणी मी संपूर्ण चेक केली. पण मात्र रूट हे अगदी व्यवस्थित होते ना. त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे देखील रूट्स खराब झालेले नव्हते. सो मात्र समस्या काय होती ती अजूनही लक्षात येत नव्हतं. पण ही एवढी खराब झालेली वेल अजूनही तिला जिवंत ठेवण्याची किंवा तिला पुन्हा न्यू ग्रो करण्याचे जे काही होप्स होते, जे काही प्रयत्न होते ते या ठिकाणी आता चाललेले होते. सो मोठ्या कुंडीमधून तिला आता मी छोट्या कुंडीमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करून घेणार होती. सो ड्रेनेज होलचा जो काही विषय असतो तो तुम्ही पाहू शकता की भरपूर मोठे मोठे ड्रेनेज होल तर कुंडीला आहेतच. त्यालाच मी अशा प्रकारे जे काही टाईलचे तुकडे होते त्याने मी त्याला कव्हर केलेलं होतं की कुठल्याही प्रकारची माती त्यामध्ये स्टक नको व्हायला म्हणून. त्यानंतर मी या ठिकाणी माती देखील चेंज केली. माती चेंज करताना या ठिकाणी मी सर्वात जास्त कंपोस्टचा वापर केलेला होता. सो सुरुवातीला तुम्ही जिओ मॅन्युअर पाहिलेलं असेल, सो ते मॅन्युअर मी या ठिकाणी वापरत होती. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नसून मी देखील ते परचेस केलेलं आहे. कंपोस्ट घरच्या घरी तर मी नेहमीच बनवत असते, पण मात्र एक बॅच तयार व्हायला जवळपास 4 महिन्याच्या पुढेही त्याला वेळ लागून जात असतो. त्यातल्या त्यात वातावरण देखील मॅटर करत असतं. सो अजूनही माझं कंपोस्ट तयार झालेलं होतं पण व्यवस्थित झालेलं नव्हतं. सो अर्ध कुजलेलं किंवा अर्धवट कंपोस्ट झाडाला देणं ते देखील हानिकारक असतं. या ठिकाणी मी जिओ मॅन्युअर जे काही आहे ते परचेस केलेलं होतं. सो ते देखील मी या ठिकाणी टाकलेलं होतं. त्यानंतर ग्रीन कलरची जी काही पावडर होती ती साप पावडर होती, जी काही बुरशीनाशक म्हणून आपण वापर करत असतो. सो तुमच्याकडे जर साप पावडर नसेल आणि तुम्हाला परचेस करायची असेल तर मी व्हिडिओ खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, तर तुम्ही नक्की त्या ठिकाणाहून चेकआउट करू शकता. जर तुमच्याकडे साप पावडर नसेल तर तुम्ही ट्रायकोडर्मा पावडर देखील वापरू शकतात किंवा अगदी घरच्या घरचा उपाय म्हणून तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता. सो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत होती की प्रत्येक ज्या ठिकाणी नोड एरिया होता त्या ठिकाणाहून न्यू ग्रोथ होत होती, पण त्याच्यावरची जी काही स्टेम होती
म्हणजे जी ड्राय होत होती, ज्या ठिकाणी त्यांची वाढ खुंटलेली होती, सो मी ती अगदी हलक्या हाताने या ठिकाणी कटिंग करून घेतलेली होती. म्हणजे सॉफ्ट अशी जी काही पिंचिंग आहे ती झाडाची मी या ठिकाणी करून घेत होती. ज्या भागापर्यंत स्टेम ही हिरवीगार वाटत होती, ज्या ठिकाणाहून त्याची नोड एरियांमधून पुन्हा न्यू ग्रोथ मला दिसत होती, त्या ठिकाणी मी मात्र व्यवस्थित प्रकारे त्याची हलकीशी पिंचिंग करून घेतली. नंतर जे काही रूट्स होते त्याला देखील अगदी जास्त डिस्टर्ब न करता हलक्या हाताने पिंचिंग करून घेतलेलं होतं. सो या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर देखील व्यवस्थित प्रकारे तयार करून घेतलेलं होतं. त्यामध्ये मॅन्युअर प्लस साप पावडर, जे काही बुरशीनाशक पावडर आहे ते देखील टाकून घेतलेलं होतं. अलगद हाताने आता मी या ठिकाणी प्लांट पुन्हा दुसऱ्या कुंडीमध्ये हे शिफ्ट करून घेतलेलं होतं. त्यानंतर आपल्याला यावर जो काही नैसर्गिक उपाय करायचा आहे तो मात्र त्यासाठी वरदानच ठरणार आहे. सो मंडळी, ही कंडिशन माझी या वेलीच्या बाबतीत होत होती. जर तुमच्याकडे ही कुठलंही फुलझाड असो किंवा कुठलंही झाड असो, ते देखील जर सुकत असेल, त्याची पानं पिवळी पडत असतील, तपकिरी पडत असेल, तर मात्र एकदा त्याला नक्कीच अशा प्रकारची ट्रीटमेंट करून पहा. त्याला देखील रिपोर्ट करून पहा, त्याचे रूट्स चेक करा. त्यानंतर माती देखील बदलून बघा. थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. हलका सूर्यप्रकाश द्या. सध्या पावसाळा असल्यामुळे सूर्यप्रकाश तर कमीच असतो, पण शक्य झाल्यास शेडी एरियामध्ये ठेवा. कारण की अशा कंडिशनमध्ये जे झाड असतं ते आपलं ऑलरेडी ट्रेसमध्ये गेलेलं असतं, आजारी असतं. त्यामुळे त्यावर जास्त आपल्याला काही जे बदल असो किंवा जे काही हार्डवर्क असतो ते देखील या ठिकाणी टाळणं तेवढंच महत्वाचं असतं. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी अगदी व्यवस्थित प्रकारे जी काही कुंडी होती ती भरून घेतलेली होती. त्यानंतर आता यावर वेळ झालेली होती ती आजच्या उपायाची. मंडळी, आज आपण जो काही नैसर्गिक उपाय या झाडावर करून घेणार आहोत, त्यासाठी सर्वात साधी सोपी जी गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते ती आज आपण वापरणार होतो. सो जे आपण देवपूजेसाठी वापरत असतो तो म्हणजे कपूर. सो कपूर हे झाडाचं पोषण आणि संरक्षण करायला मदत करणार आहे. कपूर हे एक नैसर्गिक असा पदार्थ आहे जो कॅम्फर ट्रीच्या सालीपासून तयार केला जात असतो. त्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल यांसारखे गुणधर्म आहेत आणि या कारणामुळेच तो झाडावरील बुरशी असो, कीटक असो किंवा विषाणूंपासून संरक्षण देखील करत असतो. आपण मातीमध्ये देखील त्याचा वापर केलेलाच होता, म्हणजे साप पावडरचा वापर करून घेतलेला होता. सो आता बाहेरून आपल्याला याचा स्प्रे देखील करून घ्यायचा होता आणि याला थोडंसं याचं जे काही पाणी आहे ते झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवणं देखील आपल्याला आता गरजेचं होतं. मंडळी, कपूर वापरल्याने झाडांची प्रतिकार शक्ती वाढते आणि बियाण्यांची उगम क्षमता जी असते ती देखील त्याने सुधारत असते. सो या ठिकाणी आपण झाडाची उंची, त्याचं वय आणि झाडांच्या संख्येनुसार म्हणजे कुंड्यांनुसार तुम्हाला कपूरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. सो या ठिकाणी माझ्याकडे एक छोटीशीच कुंडी होती. सो या ठिकाणी मी कपूरचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला होता. सो या ठिकाणी कोमट पाणी या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1.5 लिटर पाणी घेतलेलं होतं. त्यामध्ये कपूर चांगल्या प्रकारे टाकून अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये पूर्णपणे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होतं. तयार झालेलं हे जे काही सोल्युशन आहे याचा वापर आपण स्प्रे बॉटलमध्ये देखील टाकून याला स्प्रे देखील करणार आहोत किंवा डायरेक्ट मातीत देखील देऊन घेणार आहोत. सो अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये मी पहिले तयार केलेलं होतं. नंतर त्याला डायल्यूट करण्यासाठी पुन्हा 1.5 लिटर पाणी घेतलेलं होतं. पाणी गार झाल्यानंतरच आपल्याला झाडाला देऊन घ्यायचं आहे. सो कपूर फक्त डायल्यूट करण्यासाठी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. सो कपूरचे जे काही फायदे आहेत ना ते आता अगदी थोडक्यात जाणून घेऊया. मंडळी, सर्वात पहिला फायदा, पाने हे हिरवी आणि तजेलदार होत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडांवरील जी काही बुरशी आहे, जी काही रोग आहे ते देखील याने टाळता येत असतात. माशी असो, अळी असो, मावा असो यांसारख्या किडींवर याने नियंत्रण येत असतं. सो या ठिकाणी याच गोष्टींची भीती होती, म्हणून या वेलीला कपूरचा उपाय करणं गरजेचं होतं. आता सर्वात महत्वाची ती म्हणजे आपली बोनस टीप. जर एखादं झाड हे सुकत असेल किंवा त्याची वाढ जर थांबलेली असेल तर मात्र कपूर पाण्याने त्यावर जर फवारणी केली तर मात्र त्यामध्ये देखील पुन्हा जीव येत असतो. सो मंडळी, या ठिकाणी आपण कपूरचे गुणधर्म पाहिले, त्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ते पाहिला, बोनस टिप पाहिली. आता थोडीशी जी काही सावधगिरी आहे ते देखील पाहून घेऊया. सर्वात प्रथम कपूरचा वापर ज्यावेळेस आपण झाडांवर करत असतो तर जास्त प्रमाणात कपूर वापरू नका. सेकंड थिंग, लहान रोपांवर फार वेळ फवारणी देखील करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी फ्रेश सोल्युशन तयार करूनच त्याचा वापर करा. जर एक्स्ट्रा सोल्युशन झालं असेल तर मात्र ते टाकून द्या. चौथी गोष्ट,
पावसाळ्यात जर वापरताना योग्य वेळ निवडा. फवारणीनंतर पाऊस पडू नये अशाच कंडिशनला तुम्ही त्या कपूर पाण्याचा वापर करायचा आहे. सो मंडळी, या ठिकाणी कपूरचा वापर तुम्ही फक्त लिक्विड फॉर्म मध्ये नाही तर सॉलिड फॉर्म मध्ये देखील करू शकता. 1-2 कपूरच्या गोळ्यांचा पावडर तयार करून थेट कुंडीतल्या मातीमध्ये देखील तुम्ही त्याला मिक्स करू शकता. यामुळे मातीतील बुरशी किंवा अळी देखील लवकर नष्ट होत असते. मंडळी, पाहिलं ना किती साधा सोपा हा नैसर्गिक उपाय आहे. महागड्या केमिकलपेक्षा कपूरचा वापर हा नेहमीच फायदेशीर आणि सुरक्षित असतो. जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमीपर्यंत पोहोचण्यात मदत करत असतो आणि तुम्ही केलेलं एक छोटंसं मला सहकार्य देखील असतं. आणि कमेंट करून सांगा की तुमचा देखील या बाबतीचा अनुभव. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो मंडळी, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली बाग सुंदर, झाडं निरोगी आणि आपण आनंदी, हाच तर आपला उद्देश आहे. सो थँक्यू सो मच मंडळी. लवकरच भेटूया एक नवीन आणि नॅचरल रेमेडी घेऊन. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या आणि निसर्गाशी नातं जोडा. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.